नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आज नवीनच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपा करून तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. आणि व्हिडिओ आवडल्यास आम्हाला लाईक, जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे. फक्त इंग्रजी स्पीकिंगसाठी नसून तो सर्वांसाठी आहे. शालेय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी असो, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी असो किंवा इंग्रजीची आवड असणारे, इंग्रजी स्पीकिंग बोलण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी असो, सर्वांसाठी हा खूप महत्त्वाचा आहे. यापूर्वी आपण बरेचसे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहिले असतील. आज आपण बघणार आहोत जर तरची वाक्य म्हणजे इफची जी वाक्य आहेत ती बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिलं आहे, तू तिथे गेलास तर बरं होईल. वाक्य कसं येणार? इफ यू गो देअर इट विल बी बेटर. इफ यू गो देअर इट विल बी बेटर. दुसरं वाक्य आहे, मी तुझ्या ठिकाणी असतो तर मी तिला दोष दिला नसता. वाक्य येणार, इफ आय वॉज यू आय वूड नॉट ब्लेम हर. इफ आय वॉज यू आय वूड नॉट ब्लेम हर. त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे, तुझं खरंच तिच्यावर प्रेम असतं तर तू तिला मारलं नसतं. वाक्य येणार, इफ यू रिअली लव्ड हर यू वुडंट हॅव हिट हर. इफ यू रिअली लव्ड हर यू वुडंट हॅव हिट हर. असं. त्याच्यानंतर चौथं वाक्य आहे, तू जर अशाच प्रकारे वागणार असशील तर मी इथे पुन्हा कधीच येणार नाही. वाक्य येणार, इफ यू विल बिहेव लाईक धिस आय विल नेवर कम हिअर अगेन. इफ यू विल बिहेव लाईक धिस आय विल नेवर कम हिअर अगेन. त्याच्यानंतर पाचवं वाक्य, तिसरं महायुद्ध झालं तर काय होईल. तिसरं महायुद्ध झालं तर काय होईल. वाक्य येणार, व्हॉट वूड हॅपन इफ द थर्ड वर्ल्ड वॉर ऑकर्ड. व्हॉट वूड हॅपन इफ द थर्ड वर्ल्ड वॉर ऑकर्ड. त्याच्यानंतर सहावं वाक्य, राहुलने मला मारलं तर मी त्याला मारेन. राहुलने मला मारलं तर मी त्याला मारेन. वाक्य येणार, इफ राहुल हिट्स मी आय विल हिट हिम. इफ राहुल हिट्स मी आय विल हिट हिम. त्याच्यानंतर सातवं वाक्य, जर तसं असेल तर मी तिच्याकडे पुन्हा कधीही जाणार नाही. जर तसं असेल तर मी तिच्याकडे पुन्हा कधीही जाणार नाही. वाक्य येणार, इफ दॅट इज द केस आय विल नेवर गो टू हर अगेन. इफ दॅट इज द केस आय विल नेवर गो टू हर अगेन. त्याच्यानंतर आठवं वाक्य, तुला काही अडचण आली तर कृपया कळव जरा. तुला काही अडचण आली तर कृपया कळव जरा. वाक्य येणार, इफ यू कम अक्रॉस एनी प्रॉब्लेम प्लीज लेट मी नो. इफ यू कम अक्रॉस एनी प्रॉब्लेम प्लीज लेट मी नो. त्याच्यानंतर नववं वाक्य, पाऊस सुरू राहिला तर मी बाहेर जाऊ शकणार नाही. पाऊस सुरू राहिला तर मी बाहेर जाऊ शकणार नाही. वाक्य येणार, इफ द रेन कंटिन्यू आय विल नॉट बी एबल टू गो आउटसाईड. इफ द रेन कंटिन्यू आय विल नॉट बी एबल टू गो आउटसाईड. नंतर 10वं वाक्य, आज पाऊस पडला तर सामना रद्द होईल. आज पाऊस पडला तर सामना रद्द होईल. वाक्य येणार, द मॅच विल बी कॅन्सल्ड इफ इट रेन्स टुडे. द मॅच विल बी कॅन्सल्ड इफ इट रेन्स टुडे. त्याच्यानंतर 11वं वाक्य, तुला काही त्रास असेल तर मी टी व्ही बंद करू शकतो. तुला काही त्रास असेल तर मी टी व्ही बंद करू शकतो. वाक्य येणार, इफ यू हॅव एनी ट्रबल आय कॅन टर्न ऑफ द टी व्ही. इफ यू हॅव एनी ट्रबल आय कॅन टर्न ऑफ द टी व्ही. त्याच्यानंतर 12वं वाक्य, तू रेल्वेने गेलास तर तू वेळेवर पोहोचशील. तू रेल्वेने गेलास तर तू वेळेवर पोहोचशील. वाक्य येणार, इफ यू गो बाय ट्रेन यू विल रीच ऑन टाईम. इफ यू गो बाय ट्रेन यू विल रीच ऑन टाईम. त्याच्यानंतर 13वं वाक्य, मी जास्त वेळ उभा राहिलो तर माझे गुडघे दुखतात. मी जास्त वेळ उभा राहिलो तर माझे गुडघे दुखतात. वाक्य येणार, इफ आय स्टँड फॉर अ लाँग टाईम माय नीज हर्ट. इफ आय स्टँड फॉर अ लाँग टाईम माय नीज हर्ट. त्याच्यानंतर 14वं वाक्य, ती आली तर मला सांगा. ती आली तर मला सांग.
वाक्य येणार टेल मी इफ शी कम्स. टेल मी इफ शी कम्स. त्याच्यानंतर 15 वाक्य तू अशा प्रकारे कॉलेज चुकवत राहिलास तर तू परीक्षेत पास कसा होशील. तू अशा प्रकारे कॉलेज चुकवत राहिलास तर तू परीक्षेत पास कसा होशील. वाक्य येणार इफ यू कॅरी ऑन ट्रंटिंग लाईक दिस हाऊ विल यू पास युअर एक्झाम. इफ यू कॅरी ऑन ट्रंटिंग लाईक दिस हाऊ विल यू पास युअर एक्झाम. त्याच्यानंतर 16 वाक्य तुला हे समजलं असेल तर ठीक आहे पण समजलं नसेल तर तू मला पुन्हा विचारू शकतोस. तुला हे समजलं असेल तर ठीक आहे पण समजलं नसेल तर तू मला पुन्हा विचारू शकतोस. वाक्य येणार इफ यू हॅव एनी अंडरस्टूड धिस इट इज ओके बट इफ यू हॅवंट यू कॅन आस्क मी अगेन. इफ यू हॅव अंडरस्टूड धिस इट इज ओके बट इफ यू हॅवंट यू कॅन आस्क मी अगेन. त्याच्यानंतर 17 वाक्य काही चुकलं तर ते मला जबाबदार धरतील. काही चुकलं तर ते मला जबाबदार धरतील. वाक्य येणार इफ एनिथिंग गोज रॉंग दे विल होल्ड मी रिस्पॉन्सिबल. इफ एनिथिंग गोज रॉंग दे विल होल्ड मी रिस्पॉन्सिबल. त्याच्यानंतर नेक्स्ट 18 वाक्य मी तुझं मन दुखावलं असेल तर मला माफ कर. मी तुझं मन दुखावलं असेल तर मला माफ कर. वाक्य येणार आय एम सॉरी इफ आय हॅव ऑफेंडेड यू. आय एम सॉरी इफ आय हॅव ऑफेंडेड यू. त्याच्यानंतर नेक्स्ट 19 आहे तू थकलेला असशील तर आपण थोडी विश्रांती घेऊ. तू थकलेला असशील तर आपण थोडी विश्रांती घेऊ. वाक्य येणार इफ यू आर टायर्ड वी विल बी टेक सम रेस्ट. इफ यू आर टायर्ड वी विल बी टेक सम रेस्ट. त्याच्यानंतर 20वं वाक्य तुम्ही थोडे सरकलात तर आम्ही इथे बसू शकू. तुम्ही थोडे सरकलात तर आम्ही इथे बसू शकू. वाक्य येणार इफ यू मूव अलॉंग बीट वी कॅन सिट हियर. इफ यू मूव अलॉंग बीट वी कॅन सिट हियर. त्याच्यानंतर 21वं वाक्य ती सभ्यपणे बोलली नाही तर सरळ फोन ठेवून दे. ती सभ्यपणे बोलली नाही तर सरळ फोन ठेवून दे. इफ शी डझंट स्पीक पोलाइटली जस्ट पुट डाऊन द फोन. इफ शी डझंट स्पीक पोलाइटली जस्ट पुट डाऊन द फोन. त्याच्यानंतर 22वं वाक्य तू तिथे गेला असता तर बरं झालं असतं. तू तिथे गेला असता तर बरं झालं असतं. वाक्य येणार इफ यू हॅड गॉन देअर इट वूड हॅव बीन बेटर. इफ यू हॅड गॉन देअर इट वूड हॅव बीन बेटर. त्याच्यानंतर 23वं वाक्य आम्हाला हे माहीत झालं असतं तर आम्ही लवकर आलो असतो. आम्हाला हे माहीत झालं असतं तर आम्ही लवकर आलो असतो. वाक्य येणार वी शूड हॅव कम सूनर इफ वी हॅड नोन धिस. वी शूड हॅव कम सूनर इफ वी हॅड नोन धिस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 24वं ते जास्त मेहनतीने खेळले तर जिंकले असते. ते जास्त मेहनतीने खेळले असते तर जिंकले असते. वाक्य येणार इफ दे हॅड प्लेड हार्डर दे वूड हॅव वन. इफ दे हॅड प्लेड हार्डर दे वूड हॅव वन. त्याच्यानंतर 25वं वाक्य मला आमंत्रण दिलं असतं तर मी गेलो असतो. मला आमंत्रण दिलं असतं तर मी गेलो असतो. वाक्य येणार इफ आय हॅड बीन इन्व्हायटेड आय वूड हॅव गॉन. इफ आय हॅड बीन इन्व्हायटेड आय वूड हॅव गॉन. त्याच्यानंतर 26वं वाक्य तू शाळेत असताना चांगला अभ्यास केला असता तर तू आता डॉक्टर असता. तू शाळेत असताना चांगला अभ्यास केला असता तर तू आता डॉक्टर असता. वाक्य येणार इफ यू हॅड स्टडीड गुड व्हाईल यू वेअर इन स्कूल यू वूड बी अ डॉक्टर नाव. इफ यू हॅड स्टडीड गुड व्हाईल यू वेअर इन स्कूल यू वूड बी अ डॉक्टर नाव. 27वं वाक्य माझी नोकरी गेली तर मी माझा स्वतःचा एखादा धंदा सुरू करेन. माझी नोकरी गेली तर मी माझा स्वतःचा एखादा धंदा सुरू करेन. वाक्य येणार इफ आय लॉस्ट माय जॉब आय वूड स्टार्ट माय ओन सम बिझनेस. इफ आय लॉस्ट माय जॉब आय वूड स्टार्ट माय ओन सम बिझनेस. त्याच्यानंतर 28वं वाक्य त्याने मला विचारले तर मी त्याला सांगेन. त्याने मला विचारले तर मी त्याला सांगेन. वाक्य येणार इफ ही आस्क मी आय वूड टेल हिम. इफ ही आस्क मी आय वूड टेल हिम. त्याच्यानंतर 29वं वाक्य
तू त्याला तुझी अडचण सांगितली असती तर तो तुला मदत करू शकला असता. तू त्याला तुझी अडचण सांगितली असती तर तो तुला मदत करू शकला असता. वाक्य येणार इफ यू हॅड टोल्ड हिम युअर प्रॉब्लेम ही कुड हॅव हेल्प यू. इफ यू हॅड टोल्ड हिम युअर प्रॉब्लेम ही कुड हॅव हेल्प यू. त्याच्यानंतर तुझं काम संपलं असेल तर तू जाऊ शकतोस. तुझं काम संपलं असेल तर तू जाऊ शकतोस. वाक्य येणार इफ युअर वर्क हॅज फिनिश्ड यू कॅन गो. इफ यू वर्क हॅज फिनिश्ड यू कॅन गो. अशी 30 वाक्य आहेत जर तरची, खूप महत्त्वाची आहे. आपण बोलतो त्याप्रमाणेच आहेत ती, म्हणजे आपल्या दररोजच्या ह्याच्यामध्ये पण ही यूज होतात. म्हणजे केव्हा केव्हा आपण जर तरची वाक्य बोलतो त्यावेळी ही यूज होतात. अशी जी वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ती व्यवस्थित लक्ष देऊन करा. कळली नसतील तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे करा. आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींशी, प्रियजनांशी शेअर करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. आमचे अदर मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पण आहे, तिथे पण आम्ही अवेलेबल आहोत. ते कुठले आहेत तर फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण आमचे बरेचसे व्हिडिओज आणि फोटोज दिले आहे. त्याच्यातून तुम्ही बरंच काही शिकू शकता. त्यामुळे नक्की भेट द्या आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ, त्याच्यावर पण आम्ही कथा सिरीज असतात, त्याच्यामध्ये आम्ही इंग्रजी जास्त ॲड करतो. कशाला? त्यामुळे कम्युनिकेशन कसं होतं, काय होतं, ते आपल्याला कळेल म्हणून आम्ही केलेलं आहे. त्याचप्रमाणे मोटिवेशनचे पण छान छान लेख त्याच्यावर दिलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता. त्याचप्रमाणे ब्लॉगर पेज आहे स्मिताचा भाऊ, त्याच्यावर पण थोडी माहिती आमची असते. आणि रिसेंटली आम्ही टेलिग्राम चॅनल चालू केला आहे सक्सेस इंग्लिश विथ स्मिताचा भाऊ, त्याच्यावर पण तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यावर आम्ही शब्द वगैरे टाकत असतो, म्हणजे अपलोड करत असतो, त्याच्यामुळे तुम्ही ते बघू शकता. आणि तिथे पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तसेच तुम्ही प्रयत्न करत राहा, वाचत राहा. आता भेटणार आहोत आपण पुढील व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.